महापालिका निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी प्रभाग क्रमांक 4 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अक्षय देशमुख व भाजपाचे उमेदवार विश्वजित बुधवंत यांच्या गटामध्ये देशमुख हॉटेल कारेगाव रोडवर वादवादी झाली। दोन गटात हाणामारी झाल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण होताच नवा मोंढा पोलीस घटनास्थळावर पोहोचली। या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे। परभणी शहरातील 16 प्रभागासाठी महापालिका निवडणूक होत आहे। आता 411 उमेदवार सध्या रिंगणात आहेत। 3 जानेवारीपासून प्रचाराला सुरुवात झाली आहे। कारेगाव रोडवरील देशमुख हॉटेल परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अक्षय देशमुख यांची प्रचार फेरी चालू होती। त्याच दरम्यान भाजपाचे विश्वजित बुधवंत यांचे देखील कार्यकर्ते प्रचारास त्या ठिकाणी आले। दुपारी 3 वाजेच्या दरम्यान देशमुख व बुधवंत यांच्या प्रचारातील कार्यकर्त्यांमध्ये अचानक घोषणाबाजी झाली। त्यांचे रूपांतर 2 कार्यकर्त्यांच्या वादात होऊन हाणामारीत झाले। या घटनेनंतर नवा मोंढा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली। तोपर्यंत वाद मिटून दोन्ही गट हे पोलीस ठाण्यात दाखल झाले। पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठा जमाव जमला होता। शहर उपविभागीय अधिकारी जीवन बेनीवाल, पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर व इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी जमाव पांगवला। काही काळ तणावाचे वातावरण होते। या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात विजय काळे व वामन मोरे यांच्या तक्रारीवरून एकमेकाच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करून समज देण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अक्षय देशमुख यांच्यासोबत असलेले विश्वजित बुधवंत यांनी ऐनवेळी साथ सोडली व भाजपात प्रवेश केला। त्यानंतर प्रभाग क्रमांक 4 मधील राजकीय वातावरण आता चांगलेच तापले आहे। सर्वच पक्ष त्या ठिकाणी ताकदीने लढत आहे। यानंतर या प्रभागाचे वातावरण चांगलेच तापणार असल्याचे संकेत आहे।